गुरुपौर्णिमा 2025 रोजी नूतनीकरणानंतर सुरू झालेल्या वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलने अवघ्या वर्षभरात उल्लेखनीय प्रगती साधली असून रुग्णांसाठी अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध केल्या आहेत. या प्रगतीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत हॉस्पिटलमधील 74 बेड्सचा आंतररुग्ण विभाग, ICU, प्रसूती विभाग, कॅज्युअल्टी, पॅथॉलॉजी लॅब, सिटी स्कॅन तसेच इतर विभागांची माहिती देण्यात आली. शहरातील 67 तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवेमुळे आणि आधुनिक उपकरणांमुळे रुग्णांना दर्जेदार उपचार मिळत असल्याचे सांगण्यात आले. हॉस्पिटलमध्ये 3 मजल्यांवर आंतररुग्ण विभाग कार्यरत झाला असून 30 बेड्सचे ICU, वातानुकूलित व स्वतंत्र खोल्या, अद्ययावत डायलिसिस सेंटर, व्हेंटिलेटर्स, एक्स-रे व सोनोग्राफी यंत्रणा उपलब्ध आहेत. डीमार्ट फाउंडेशनच्या मदतीतून उभारण्यात आलेल्या 4 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्सचे उद्घाटन रविवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता डीमार्टचे संचालक N. भास्करन यांच्या हस्ते होणार आहे. तसेच LIC गोल्डन ज्युबिली फाउंडेशनच्या सहकार्याने जर्मनीतून अत्याधुनिक ऑपरेटिंग मायक्रोस्कोपही मागवण्यात आला आहे. कॅथलॅब, कार्डिओलॉजी विभाग, नवजात शिशु ICU, नर्सिंग कॉलेज आणि भविष्यात कॅन्सर निदान व उपचार केंद्र सुरू करण्याचे नियोजन हॉस्पिटलने केले आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, उद्योग समूह आणि संस्थांच्या सहकार्यातून हा विकास शक्य झाला असून वाजवी दरात सर्वसामान्यांना आधुनिक आरोग्य सेवा देण्याचा वाडिया ट्रस्टचा संकल्प असल्याचे अध्यक्ष प्रवीण सिंह परदेशी व मानद सचिव शिरीष गोडबोले यांनी यावेळी सांगितले. आज आपण सोलापूर येथील वाडिया हॉस्पिटलचा एक पूर्णपणे नव्याने 74 बेड्स च्या सोबत सुरुवात करत आहोत. वाडिया हॉस्पिटल हा सोलापूरचा अतिशय प्रसिद्ध आणि सेवा देणारा हॉस्पिटल होता, परंतु गेल्या अनेक वर्षापासून आर्थिक अडचणीमुळे बंद होता. आता आपण त्याला पूर्णपणे CSR आणि मोठ्या संस्थांचे सपोर्टमधून उभा केलेला आहे. तर ह्याच्यामध्ये 74 बेड्स आपले सुरू झालेले आहेत. सगळे अद्ययावत डायलिसिस युनिट्स सुरू आहेत. पॅथॉलॉजी लॅब, औषधालय आहे. ह्यामध्ये रोज 10% बेड्स जे आहेत आपले ते पूर्णपणे मोफत असणार. बाकीचे 50% बेड्स 50% कॉस्टवर आपण देणार आहोत. आणि OPD आपली सकाळी आणि संध्याकाळी आणि एमर्जन्सी 24 तास सुरू आहे. त्याच्यामुळे आता सोलापूरला एक दुसरा मोठा हॉस्पिटल उभा राहिला आणि ह्या हॉस्पिटलची सेवा सोलापूरकरांना तर मिळणारच आहे, परंतु सोलापूरकरचे सोबत आपले बाजूचे जे जिल्हे आहेत कर्नाटक आणि महाराष्ट्रातले धाराशिव, लातूर इथूनसुद्धा रुग्णांना खूप मोठी मदत होणार आहे. गोडबोलेजी, उपस्थित सर्व बाकीचे तुमचे डोनर्स आणि ट्रस्टीज आणि पत्रकार बंधूंनो, अनेक वर्षापूर्वी मी इथे जिल्हाधिकारी होतो. 95 ते 97 तर 96 वर्षी 1996ला माझे आजींचा देहांत झाला. तर त्यांचे भाऊ रमेश देव आले होते इथे. तर त्यावेळी त्यांनी ते सगळं साईट बघून त्यांना परत हार्ट अटॅकसारखा आला. तर मी सर या हॉस्पिटलला फोन केला आणि त्यांनी रमेश देवना इथे आणलं आणि ते वाचले आणि आता 99 वर्षाचे वयापर्यंत जगले होते. आता इतक्यातच त्यांचा पण ती आठवण माझी वाडिया हॉस्पिटलची आहे की जेव्हा कुठलाही मोठा संकट आपल्या समोर असेल तर वाडिया हॉस्पिटल त्याला सामोऱ्याला जायला आपल्याला मदत करू शकत होतं. पण मधल्या काळात आपल्यालाही माहीत आहे की वाडिया हॉस्पिटल पूर्णपणे संपला, बसला आणि पूर्ण सोलापूरमध्ये गव्हर्नमेंटच्या सिव्हिल हॉस्पिटल तर आहेतच, परंतु त्याच्यासोबत फक्त आपला अश्विनी रुग्णालय हा एकमेव मल्टी फॅसेटेड ज्याच्यामध्ये सर्व फॅसिलिटीज आहेत अशा प्रकारचा एकच पब्लिक चॅरिटेबल हॉस्पिटल होता. बाकीचे हॉस्पिटल जे आहेत पण ते वैयक्तिक हॉस्पिटल्स आहेत आणि त्याच्यामध्ये मल्टी फॅसिलिटीज असे या प्रमाणात फक्त आपले एकच हॉस्पिटलमध्ये होते. आता त्याचा दुसरा दुष्परिणाम असा आहे की कोविडची काळात मी म्युन्सिपल कमिशनर होतो मुंबईला.
तर त्यावेळी मला डॉक्टर गुलीनेच फोन केला की साहेब आता आपल्याकडे कोविड खूप जोराने आलेला आहे आणि आमचा पूर्ण हॉस्पिटल सरकार घेऊ इच्छितो कोविडला ठेवण्याकरता. तर त्यांनी सांगितलं ठीक आहे कोविडचा आम्ही करू, परंतु ज्यांना हार्ट अटॅक येईल, ज्यांना डायलिसिस द्यायचं आहे, त्यांना कॅन्सर होत असेल, त्यांना कोण उपचार करणार. माझी स्वतःची समज अशी आहे की ज्यावेळी आपण सगळे काय हॉस्पिटल्स कोविडसाठी अधिग्रहण केले तर कोविडला थोडाफार फायदा झाला असेल त्याचा, परंतु त्याच्यामुळे जे दुष्परिणाम झाला म्हणजे ते नेहमीचे रुग्ण होते, ते हार्ट स्पेशालिस्ट असू द्या, हार्ट अटॅकचे, कॅन्सरचे, आपले लंगचे, त्यांच्यावर खूप वाईट परिणाम झाला. आणि निम्म्यापेक्षा जास्त जो मृत्यूचा दर होता तो कोविडचा नव्हताच, तो हे मल्टिपल मॉर्बिडिटीचा होता. म्हणजे त्याला थोडाफार कोविड इन्फेक्शन असं असेल पण त्याचा हार्टचा किंवा कॅन्सरचा किंवा डायलिसिसचा त्याला उपचार होत नव्हता, कारण बाकीचे सगळे हॉस्पिटल फक्त कोविडशिवाय दुसरं काय बघत नव्हते. आता ही सगळं मी का सांगतोय, कारण आपल्याला सोलापूरसारखे मोठ्या शहरामध्ये अश्विनी एवढाच मोठा पब्लिक हॉस्पिटल आज आपण वाडियाच्या माध्यमातून उभा करतो. कारण सोलापूर शहरामध्ये आपला पूर्ण जो परिसर आहे, लातूर, धाराशिव, विजापूर आणि काही भाग आपला पुण्याचा पण, दक्षिण पुण्याचा, या सगळ्या भागातून आपल्याकडे रुग्ण येतात आणि फक्त एकच हॉस्पिटल होता जो त्यांची वैद्यकीय सेवा करत होता. आणि आपण जर अश्विनला गेला तर आपल्याला किती गर्दी आहे तिथे त्याच्यावरून लक्षात येईल की ती फॅसिलिटीज किती ओव्हरस्ट्रेच्ड होते. तर आता त्याला साथ देणारा आणि त्याच दर्जेचा आपण हा दुसरा हॉस्पिटल ते उभा करतोय. बरोबर सर. 50-60 वर्षाचा जुना जो वाडिया हॉस्पिटल जो बंद होता, जो मागच्या वर्षी आपण OPD चालू केलं होतं, आता उद्यापासून 74 बेड आंतररुग्णचा रेग्युलरली चालू होतो आहे. आणि मला एकच सांगायचं आहे त्यातला सोलापूरकरांना आणि आसपासच्या जिल्ह्यातल्या नागरिकांना, या हॉस्पिटलमध्ये वाजिब दरामध्ये आणि आधी लेटेस्ट ट्रीटमेंट्स वाजिब दरामध्ये देण्यात येतील. आणि काही अगदी गरीब लोकांचं काही 10% बेड्स पण फ्रीमध्ये आणि काही 10% बेड्स 50%मध्ये ट्रीटमेंट देण्यात येईल. सर्वांना आव्हान आहे की याचा फायदा घ्यावा.